इथे मी एक मोठा बाउल भरून मोड आलेले हिरवे मूग घेतले आहेत. तर या हिरव्या मुगाला मी घरीच मोड आणून घेतलेले आहेत. तर हिरवे मूग घेऊन ते हलक्याशा कोमट पाण्यामध्ये 7 ते 8 तास भिजत ठेवले आणि नंतर रात्रभरासाठी ते एका सुती कापडामध्ये बांधून ठेवायचे किंवा चाळणीवर ठेवायचे. तर त्याला अशा प्रकारे छान असे मोड येतात. तर हे मोड आलेले मूग आता लगेचच मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालूया. यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, अर्धा चमचा जिरे, 15-20 कढीपत्त्याची पाने घालायची. कढीपत्ता जास्त घालण्याचे कारण की आपण कढीपत्ता बऱ्याच वेळा भाजीतून काढून टाकतो आणि या माध्यमातून कढीपत्ता आपल्या पोटामध्ये जातो आणि त्याचा आपल्या आरोग्याला नक्कीच फायदा होईल. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि ते मी एक छोटा बाउल भरून पालकाची पाने कट करून घातली आहेत. पालकाची पाने घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण पालकाची पानांमुळे आपल्या या डोशाचे पौष्टिकता तर वाढते, शिवाय याला छान असा हिरवागार रंग यायला देखील मदत होते. सोबतच यामध्ये मी मुठभर कोथिंबीर घातली, 2 चमचे रवा आणि 2 चमचे यामध्ये बेसन घालायचे आहे. बेसन घातल्यामुळे आपल्या या डोशाला छान असा खमंगपणा येतो आणि रव्यामुळे डोसा तव्यापासून सुटायला आणि कुरकुरीत व्हायला मदत होते. आता यामध्ये आणखीन अर्धा कप पाणी ओतायचे आणि मिक्सरमधून अगदी बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे. तर पहा, अशा प्रकारे अगदी स्मूथ पेस्ट व्हायला हवी इतके आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे आहे. तयार केलेले हे बॅटर आहे ते आता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये अजिबात एखादे मूग किंवा लसूण वगैरे नाही हे चेक करून घ्यायचे. आता यावर झाकण ठेवायचे आणि 15 मिनिटासाठी ते तसेच ठेवून द्यायचे. म्हणजे यामध्ये जो रवा आणि बेसन घातले आहे ते देखील छान असे या मिश्रणामध्ये भिजले जाते आणि डोसे अगदी छान असे खमंग आणि कुरकुरीत व्हायला मदत होते. तोपर्यंत आपण डोशासोबत खाण्यासाठी टेस्टी चटणी बनवूयात. तर गॅसवर मी एक पॅन ठेवला, त्यामध्ये 2 चमचे तेल ओतले. तेल चांगले गरम झाले की यामध्ये 2 चमचे चणा डाळ घालायची. चणा डाळ मीडियम फ्लेमवरच आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहे. चणा डाळीचा हलकासा रंग बदलला की यामध्ये 2 चमचे उडदाची डाळ घालायची आहे. ती देखील या चणा डाळीसोबत या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. आता या दोन्ही डाळींना छान असा हलकासा गोल्डन कलर आला की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा अशा प्रकारे कट करून घालायचा आहे. थोड्यासा मोठ्या आकारातच इथे मी हा कांदा कट करून घेतला आहे. तर आता हा कांदा देखील या डाळींसोबत चमच्याने हलवत या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा पारदर्शक दिसू लागला की यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या घालायच्या आणि त्या देखील तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. नंतर यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या, त्यामुळे या चटणीला टेस्ट छान येते. चमच्याने एकसारखे हलवत लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे सर्व साहित्य चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. कांद्याला अगदी हलकासा गोल्डन कलर आला की यामध्ये 2 पिकलेले टोमॅटो घालायचे आणि ते देखील या कांद्यासोबत व्यवस्थित असे परतून घ्यायचे. टोमॅटो पटकन मऊ व्हावा यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घेतले. तर पहा, 1 ते 2 मिनिटे अशा प्रकारे हे सर्व साहित्य परतले असता टोमॅटो देखील छान असा या फोडणीमध्ये परतला गेलेला आहे. आता यामध्ये अर्धा कप पाणी ओतायचे. पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व साहित्य चांगले शिजवून घ्यायचे आहे. तर 5 ते 6 मिनिटानंतर यावरील झाकण काढले असता हे सर्व साहित्य छान असे शिजले गेलेले आहे. आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे. तर आता थोड्या वेळानंतर हे सर्व परतून घेतलेले साहित्य आहे ते चांगले थंड झाले. आता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि आपल्याला ते मिक्सरमधून अगदी बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे आहे. तर पहा, अशा प्रकारची अगदी स्मूथ अशी ही टोमॅटोची चटणी तयार झाली आहे. तर आता या चटणीला तडका द्यायचा, म्हणजे या चटणीची टेस्ट आणखीन वाढते. तर तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे घातले, थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि 2-3 लाल सुक्या मिरच्या घातल्या आणि तयार केलेला हा तडका अशा प्रकारे या चटणीवर घातला. आणि पहा, अगदी चटपटीत अशी ही टोमॅटोची चटणी डोश्यासोबत खाण्यासाठी तयार झाली आहे. तर ही चटणी खायला खूपच टेस्टी लागते. अशा प्रकारे ही टोमॅटोची चटणी इडलीसोबत किंवा डोश्यासोबत खायला अगदी भन्नाट लागते. एकदा नक्की ट्राय करा. तर इथे चटणी तर आपली तयार झाली आहे. तर आता झाकून ठेवलेले जे डोश्याचे बॅटर होते त्यावरील झाकण काढून पाहूया आणि पळीने एकदा व्यवस्थित आपण ते चेक करून पाहूया. तर पहा, अशा प्रकारे डोश्याच्या पिठाप्रमाणेच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे आहे. तर यामध्ये घातलेला रवा आहे तो देखील छान असा भिजला गेलेला आहे. तुम्हाला जर वाटल्यास यामध्ये तुम्ही आणखीन थोडेसे पाणी देखील घालू शकता.
तर अगदी डोश्याच्या पिठाप्रमाणेच आपल्याला मिडियम स्वरूपात सैलसर असे हे बॅटर ठेवायचे आहे. तर आता गॅसवर मी एक नॉनस्टिक पॅन ठेवला आहे. तो चांगला गरम झाला की त्यावर पळीने अशा प्रकारे थोडेसे बॅटर घातले आणि अशा प्रकारे गोलाकार फिरवत डोसा करून घेतला. तर हा डोसा आपल्याला अगदी लो टू मिडियम फ्लेमवरच व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला छान असा कुरकुरीतपणा येतो. साधारण 1 ते 1.5 मिनिट आपण खालच्या बाजूने भाजून घेतल्यानंतर या डोश्याच्या कडा कलत्याने हलके सोडून घ्यायच्या आणि पलटी करून घ्यायचा. तर दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला हा डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंनी हा डोसा छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर अशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे देखील आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहेत. तर प्रोटीनने परिपूर्ण असा हा पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे. सोबतच ही टोमॅटोची भन्नाट अशी टेस्टी चटणी आणि हे हिरव्या मुगाचे डोसे अगदी भन्नाट असे कॉम्बिनेशन आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा.